नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व यावर आपण चर्चा करणार आहोत। पदवी स्तरावर BA-SYला आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपर आपल्याला अभ्यासाला आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतर या अभ्यासाची काय उपयुक्तता आहे, याची आवश्यकता काय आहे, या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व काय आहे ही गोष्ट आपल्याला या माध्यमातून समजावून पाहायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना राष्ट्रातील परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध असं ढोबळमानाने विश्लेषण आपण या ठिकाणी करतो। परंतु आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा संदर्भ ज्या वेळेला येतो आणि ज्या वेळेला आपण या आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या अभ्यासाचा बारकाईने विचार या ठिकाणी करतो, त्यावेळेला हे संबंध कुठल्या प्रकारचे असतात, राष्ट्रातील परस्पर संबंध असा ज्या वेळेला आपण उल्लेख करतो, त्यावेळेला या परस्पर संबंधांचा आढावा घेत असताना हे संबंध कुठल्याही एका प्रकारचे नाही आहेत। सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक पातळीवरचे हे संबंध राष्ट्रामध्ये प्रस्थापित झालेले आपल्याला दिसतात आणि त्या अनुषंगाने आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय एक व्यापक दृष्टिकोनातून अभ्यासला जात असलेला एक मुख्य विषय म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो। प्राचीन काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय अतिशय मर्यादित प्रमाणामध्ये त्याचा अभ्यास केला जात होता, परंतु एक स्वातंत्र्य अभ्यासाचा विषय म्हणून आधुनिक काळामध्येच आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय एक विकसित दृष्टिकोनातून त्या विषयाचा विचार आणि अभ्यास या ठिकाणी केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळामध्ये ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अभ्यास केला जातो त्याचा विचार करत असताना इतर शास्त्रांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय संबंध हा विषयसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय असलेला आपल्याला दिसतो। क्विन्सी राईट सारखा विचारवंत असं सांगतो की व्यावहारिक आणि सैद्धांतिक दोन्ही दृष्टिकोनातून अध्ययनाचा एक महत्त्वपूर्ण विषय म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार या ठिकाणी केला जातो। म्हणजे क्विन्सी राईट सारख्या विचारवंताने आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करत असताना व्यावहारिक आणि सैद्धांतिक या दोनही दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचं महत्त्व विषद केलेलं आपल्याला दिसतं आणि त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अभ्यास केल्यानंतर त्याची काय उपयुक्तता आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतर त्याची काय आवश्यकता आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एकूण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतर याचे फायदे कुठले आहेत ते फायदे विशद करणं म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व सांगणे होय। ही गोष्ट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून पाहिजे। मग याचा पहिला जो महत्त्वाचा भाग आहे म्हणजे महत्त्व विशद करत असताना जो पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे पहिला फायदा जर कुठला होत असेल तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाणीव आपल्याला होते। बघा, आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाणीव आपल्याला होते म्हणजे काय तर सामान्य नागरिक म्हणून ज्या वेळेला आपण जीवन जगतो त्यावेळेला राष्ट्र आणि राज्य राजकारणाच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय राजकारणाच्याच समस्यांची जाण आपल्याला या ठिकाणी राज्यामध्ये वास्तव्य करत असताना राष्ट्रामध्ये वास्तव्य करताना असते। परंतु आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतर सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर राष्ट्रातील परस्पर संबंध हे कसे प्रस्थापित होतात ही गोष्ट या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला माहिती होते। इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठलंही राष्ट्र हे स्वावलंबी असलेलं आपल्याला दिसून येत नाही, ते परावलंबी असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे परावलंबित्व या परावलंबित्वामुळेच राष्ट्रातील परस्पर संबंध हे प्रस्थापित होत असतात आणि ते कशा पद्धतीनं प्रस्थापित होतात, कुठल्या पातळीवर ते प्रस्थापित होतात याची माहिती आणि समस्यांची जाण यामुळे या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे प्राप्त होत असतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं। याच्या पुढे जाऊन आपल्याला असं सांगता येतं की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे
कुठला फायदा आहे? तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जो वंशवाद आहे, ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक समस्या मानली जाते. जो दहशतवाद आहे, ही सुद्धा एक समस्या मानली जाते. जो पर्यावरणवाद आहे किंवा पर्यावरणविषयक समस्या म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. म्हणजे दहशतवाद, पर्यावरणाची समस्या, वंशवाद, धर्मवाद अशा अनेक समस्या या आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्याचा परिचय हा आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळेच त्याचा परिचय या ठिकाणी होतो. त्या प्रश्नांची जाणीव आपल्याला या ठिकाणी होते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकतो तो म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व आहे. आपण बघतो आपल्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या स्तरावरचा अभ्यासक्रम आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला जगातले जे वेगवेगळे देश आहेत, या वेगवेगळ्या देशांच्या इतिहासाचा, वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या इतिहासाचा एक आढावा आपण त्या माध्यमातून घेतो आणि म्हणून प्रत्येक देशाच्या इतिहासाची, त्या देशाच्या भौगोलिक स्थितीची आणि प्रत्येक देशातील वेगवेगळ्या संस्कृतीची माहिती आपल्याला या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे प्राप्त होत असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा असलेलं आपल्याला दिसतं. याच घटकामध्ये पुन्हा आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजे राष्ट्रातील जे सहकार्याचे संबंध असतात, आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रातील जे सहकार्याचे संबंध असतात, संघर्षाचे संबंध असतात, इतकंच नाही तर जे ताणतणावाचे संबंध असतात, या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना होत असल्यामुळे शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा या अभ्यासाची फार मोठी उपयुक्तता असलेली आपल्याला दिसते आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकतो तो म्हणजे राष्ट्रातील वैविध्यपूर्ण संबंधांचे आकलन आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे प्राप्त होत असते. आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व विशद करत असताना आपल्याला ही गोष्ट सांगता येऊ शकते की या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे राष्ट्रातील जे परस्पर संबंध आहेत ते कुठल्याही एका प्रकारचे संबंध नाही आहेत, ते वैविध्यपूर्ण संबंध आहेत. अनेक वेगवेगळ्या पातळीवर प्रस्थापित झालेले ते संबंध आहेत. राष्ट्रातील संबंधांचा, वैविध्यपूर्ण संबंधांचा आढावा घेत असताना आपल्याला असं सांगता येऊ शकतं की हे संबंध सामाजिक स्तरावरचे आहेत, तसेच राजकीय स्तरावरचे आहेत, त्याचप्रमाणे धार्मिक, शैक्षणिक, व्यापारविषयक, देवाणघेवाणविषयक, सांस्कृतिक अशा अनेक स्तरावरचे हे संबंध असल्यामुळे या राष्ट्रातील वैविध्यपूर्ण संबंधांचं आकलनसुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे होत असतं आणि म्हणूनसुद्धा या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं ते म्हणजे चौथा घटक आपल्याला सांगता येऊ शकतो तो म्हणजे मानव जातीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं दिसतं. एकूणच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक समस्यांचं ज्ञान या ठिकाणी होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्या समस्या आहेत याचं ज्ञान आपल्याला या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे होतं आणि मग त्याची सोडवणूक कशी करायची ही गोष्टसुद्धा त्या माध्यमातून आपल्याला माहिती होत असते आणि म्हणून या आंतरराष्ट्रीय समस्यांचं स्वरूप, त्याची सोडवणुकीच्या संदर्भातली त्याची माहिती आपल्याला झाल्यामुळे एका चांगल्या जगाकडे आपण वाटचाल करू लागतो, एका चांगल्या भवितव्याकडे आपण वाटचाल करू लागतो, विश्वराज्य संकल्पनेकडे आपण वाटचाल करू लागतो आणि म्हणून येणाऱ्या काळात युद्ध टाळून शांतता आणि प्रगतीच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्यासाठी, मानवजातीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रभावी अशा वाटचालीसाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध याच्या अभ्यासानंतर त्याची उपयुक्तता आणि त्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, याच्याही पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की आंतरराष्ट्रीय सत्ता संतुलन समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे राष्ट्रातील जे सत्ता संतुलनाची प्रक्रिया आहे, ही सत्ता संतुलनाची प्रक्रिया कशा पद्धतीने चालते
याची माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळेच प्राप्त होत असते आणि म्हणूनसुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची उपयुक्तता आणि त्याचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. आपण बघतो 1945 नंतर अमेरिका आणि रशिया या 2 गटामध्ये जगाची विभागणी झाली होती आणि हा सत्ता संतुलनाचा जो प्रयोग आहे जो 1945 ते 1990च्या दरम्यान आपण पूर्ण जगाने पाहिलेला आहे, तो पाहत असताना सत्ता संतुलनाचा नेमका अर्थ आपल्याला त्या 2 शक्ती संबंधांच्या त्या सत्ता एकूणच त्यांच्या संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार केला तर एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावरची सत्ता संतुलनाची प्रक्रिया कशी चालते आणि त्या सत्ता संतुलनाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून एक प्रकारची शांतता, सुव्यवस्था आणि एक प्रकारचं स्थैर्य कशा पद्धतीनं प्राप्त होतं ही गोष्टसुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळेच प्राप्त होत असते आणि म्हणूनसुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला प्रामुख्याने अजून एक मुद्दा महत्त्वाचा सांगता येऊ शकतो, तो म्हणजे विश्वराज्याची कल्पना साकार करावयाची असेल, जर अखिल मानवाला विश्वराज्याची संकल्पना साकार करावयाची असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळेच येणाऱ्या भविष्यामध्ये ही विश्वराज्याची संकल्पना साकारली जाऊ शकते आणि ते शक्य आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळेच आणि म्हणूनसुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. आपण बघतो 20व्या शतकामध्ये 2 महायुद्ध ही जगानं अनुभवली. पहिलं महायुद्ध 1914ला सुरू झालं आणि 1918ला संपलं. दुसरं महायुद्ध 1939ला सुरू झालं आणि 1945ला संपलं. या 2 महायुद्धांनी जगाची फार मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केलेली आपल्याला दिसते. मोठ्या प्रमाणामध्ये जगाचा विनाश या 20व्या शतकामध्ये घडून आला आणि तो घडू नये म्हणून आणि येणाऱ्या अण्वस्त्रांचा जो काही धोका आहे, अनेक राष्ट्रांनी स्वतःला अण्वस्त्र सज्ज करण्यासाठी 1945 नंतर जे प्रयत्न केलेत त्या सगळ्या प्रयत्नांचा सद्यस्थितीमध्ये जर आपण आढावा घेतला तर सद्यस्थितीमध्ये जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अण्वस्त्र साठा आहे की हजारो वेळेला या पृथ्वीचा नायनाट केला जाऊ शकतो. इतकी मोठी अण्वस्त्र सज्जता आज सद्यस्थितीमध्ये जगाने करून ठेवलेली आहे आणि म्हणून या अण्वस्त्र सज्जतेचा धोका टाळण्यासाठी ही काही 2 महायुद्ध जगाने अनुभवली, ती 2 महायुद्ध पुन्हा अनुभवता म्हणजे पुन्हा त्याचा अनुभव जगाने घेऊ नये यासाठी, युद्ध टाळण्यासाठी ती एक काळाची गरज आहे हे जगाला पटवून देण्यासाठी या एकूणच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. आणि भूतकाळामध्ये ज्या चुका आंतरराष्ट्रीय पातळीवर जगानं केल्या त्या चुका भविष्य काळामध्ये पुन्हा जगाच्या हातून घडू नयेत आणि एक प्रकारचं सत्ता संतुलन आणि त्या माध्यमातून विश्वराज्याची कल्पना साकारल्या जावी हा विचारसुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळेच या ठिकाणी ती दृष्टी आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनसुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, इतकंच नाही तर व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा या आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. अनेक गोष्टी राष्ट्रातील परस्पर संबंधाच्या गोष्टी आपण ज्यावेळेला प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर घडतात तर ते व्यावहारिक दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीयवाद यांचं जे ज्ञान आहे हे सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळेच या ठिकाणी प्राप्त होत असतं आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यानंतर त्याची काय उपयुक्तता आहे, त्या अभ्यासाचं काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टींचा ओहापोह या घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी करता येऊ शकतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केल्यामुळे व्यक्तीला एक प्रकारची व्यापक दृष्टी, राष्ट्राला एक प्रकारची व्यापक दृष्टी आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला एक व्यापक दृष्टी या माध्यमातून प्राप्त होते आणि विश्वराज्याचा एक नवीन मार्ग या माध्यमातून मोकळा होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. आणि हा एक नवीन दृष्टिकोन याच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे प्राप्त होत असल्यामुळे
आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व आहे, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या अभ्यासाचं महत्त्व आपल्याला अशा पद्धतीनं सांगता येऊ शकतं. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एका नवीन संकल्पनेसह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.